केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत फिंगरप्रिंट म्हणजेच बोटांच्या ठशांबाबतच्या 26व्या अखिल भारतीय परिषदेला संबोधित केलं. देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानानं प्रदान केलेले हक्क मिळवून देण्यासाठी फौजदारी न्याय व्यवस्था हे एक प्रभावी साधन बनवलं पाहिजे असं शहा म्हणाले. एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक सुरक्षिततेसाठी मालमत्तेशी किंवा सन्मानाशी संबंधित हक्कांचं उल्लंघन झालं तर त्यांचं संरक्षण करण्याचा अधिकार आपल्याला संविधानानं दिला आहे. या हक्कांचा भंग झाल्याप्रकरणी दोषी व्यक्तीला शिक्षा झाली नाही तर संपूर्ण व्यवस्था अन्यायकारक ठरते हे लक्षात घेऊन ऑगस्ट 2019 मध्ये सरकारनं अभियान सुरू केलं. त्याचा उद्देश फौजदारी न्याय व्यवस्थेशी संबंधित कायद्यांमधील सर्वंकष बदल घडवून आणणं, त्यांना आधुनिक कालानुरूप सुसंगत करणं, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्यामध्ये अविभाज्य घटक म्हणून समाविष्ट करणं आणि FIR तर्कसंगतरित्या तडीला जाऊन 3 वर्षाच्या आत दोषीला शिक्षा होईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचा होता असं ते म्हणाले. देशाची ही प्रणाली सध्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. समकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी ती पद्धतशीरपणे अद्ययावत करण्यात आली आहे असं ते म्हणाले. हमारे संविधान ने जो अधिकार दिए हैं वो अधिकार प्राप्त करने का एक उपयुक्त साधन बनाए. किसी के अधिकारों का हनन होता है, शरीर हो, संपत्ति हो या सम्मान हो, ये तीनों के रक्षा के अधिकार हमारे संविधान ने दिए हैं. इसका कहीं पर भी हनन होता है और सालों सालों तक हनन करने वाले को सजा नहीं होती है तो मैं मानता हूं ये पूरी सिस्टम बेमानी है. अगस्त 2019 से हमने एक अभियान शुरू किया था. आपराधिक न्याय प्रणाली के कानूनों में आमूलचूल परिवर्तन, उसको समय अनुकूल बनाना, आधुनिक विज्ञान और तकनीक को इसका एक महत्वपूर्ण अंग बनाना और FIR को लॉजिकल एंड तक, अपराधी को सजा कराने तक 3 साल तक पहुंचाना, 3 साल में सजा कराने की तक की व्यवस्था सुनिश्चित करना. नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीमबद्दल बोलताना शहा यांनी अशी अनेक प्रकरणं आहेत जिथे अत्यंत गुंतागुंतीची प्रकरणं सोडवणं सोपं करण्यासाठी या प्रणालीची मोठी मदत झाल्याचं सांगितलं. सध्या या प्रणालीचा वापर त्याच्या एकूण क्षमतेच्या केवळ 10% इतकाच होत असल्याचं नमूद करत या प्रणालीचा वापर केवळ गुन्हेगारांचा शोध घेण्यापुरता मर्यादित न राहता त्या पलीकडेही विस्तारला पाहिजे असं त्यांनी नमूद केलं.